नमस्कार. आज आपण करणार आहे तर मार्केटमध्ये मिळतं तसं परफेक्ट मेजरमेंटने मैद्याच्या पिठापासून खस्ता समोसा. हे झटकीपट तयार होतं, अजिबात मऊही पडत नाही, तेलकटही होत नाही. रेसिपीला सुरुवात करू. 2 वाट्या मैद्याचं पीठ घेतलंय. चाळून घ्यायचं, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, 1 छोटा चमचा ओवा आणि 2 चमचे तेल टाकायचं. तेल टाकलं की चांगलं पिठामध्ये तेल मिक्स करून घ्यायचं. चांगलं एकसारखं पिठामध्ये चांगलं जेवढं होईल तेवढं चोळून घ्यायचं. ते चांगलं पिठामध्ये तेल चोळून झालं की तेल किंवा तुपाचं मोहन टाकलं की समोसा खस्ता होतं आहे. त्यामुळे ते मोहन टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं घट्ट गोळा मळून घ्यायचा. चांगलं असं घट्ट गोळा मळून झालेला आहे. त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि पीठ एकदा असं मऊ करून घ्यायचं. मऊ करून झालं की त्यावर झाकण ठेवणार आहे. तर बघा असंच पीठ पाहिजे चांगलं. झाकण ठेवून आता 10 ते 15 मिनटासाठी भिजत ठेवायचं. तोपर्यंत आपण इकडं मसाला तयार करून घेऊ. 2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल काही जास्त वापरायचं नाही. 1 छोटा चमचा जिरे टाकायचं आणि जिरे फुलले की त्यात 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या काय आणि 1 इंच आलं त्या ठ्याचा करून घेतलं ती टाकून घ्यायचं. ते चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. गॅस बारीक ठेवायचं, मोठ्या गॅसवरती नाही परतायचं. हे परतून झालं की ह्यामध्ये बटाटा टाकणार आहे, उकडून घेतलेला आहे आणि साल काढून घ्यायचं. ही 5 बटाटे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचं. त्यामध्ये अर्धी वाटी वाटणं घेतलेलं आहे, फ्रेश वाटणं आहे. थोडंसं असं परतून घ्यायचं किंवा शिजून घ्यायचा. त्यामुळे छोटा चमचा लाल तिखट टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. 1 चमचा त्यामध्ये चाट मसाला टाकला आहे. चाट मसाल्याच्या ऐवजी आमचूर पावडर टाकले तरी चालतं. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे चांगला मसाला मिक्स करायचा. आमचूर पावडर घेऊन चाट मसाला टाकल्यामुळे चटपटीत असा समोसा तयार होते. आणि चांगला मसाला मिक्स करून झाला की त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यावर मिक्स करायचं हे चांगलं आणि मिक्स करून गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचा. हे थंड होते मसाला तोपर्यंत इकडं पीठ बी चांगलं आपलं भिजलेलं आहे. हे पीठ एकदा मळून घ्यायचं हलक्या हातानं, म्हणजे चांगलं असं मऊ होतं आहे. मऊच पीठ आहे चांगलं. अजून हे चांगलं पीठ मळून झालं की आपल्या जसे समोसे करायचे तसे लहान मोठे असे गोळे करून घ्यायचे. मी लिंबापेक्षा थोडंसं मोठा करून घेतलेला आहे, कारण जास्त मोठे नाही करणार आणि लई बारीक नाही, असं मिडियम साईजचे करणार आहे. त्यामुळे असे बारीक बारीकच गोळे करून घेतलेले. तर आपल्याला जसे पाहिजे तसे करून घ्यायचे. 4 ते 5 गोळे करून आता लाटाय घेणार तर बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आणि त्यावर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि कोरडं पीठ टाकून चांगलं लाटून घ्यायचं. जास्त पातळ लाटायचं आणि जास्त जाडही लाटायचं नाही आहे. आणि असं मधोमध कापून घ्यायचं लाटून झालं की. आणि ज्या साईडून कापलं नाही त्या साईडनं असं दुमडून घ्यायचं आणि त्याला असं वरनं पाणी लावून घ्यायचं. असं पाणी लावून घेतलं म्हणजे चांगलं समोसा चिटकत आहे, निघत नाही. थोडंसं पाण्याचा हात लावून घेतलं की दोन्ही बाजूकडून असं चांगलं चिटकून घ्यायचं. अजिबात थोडं उघडं ठेवायचं. थोडं जर असं उघडं राहिलं तर त्यामध्ये तेल जातं आतमध्ये. त्यामध्ये जे मसाला करून घेतला आहे ते भरून घ्यायचा आणि वरनं बी असं कडाने पाणी लावून घ्यायचं. आणि ज्या साईडनं आपण चिटकून घेतलं त्या चापूच्या साईडला थोडंसं असं दुमडून घ्यायचं आणि चांगलं चिटकून घ्यायचं. असं समोसे सगळे तयार करून घेणार आहे. तर थोडंसं पाणी लावलं की चांगलं हे चिटकून बसायचं, मग तळताना निघत नाही. तर सगळे समोसे हात असे करून घेतलेले आहेत. तळायला तेल ठेवलेलं आहे. तेल जास्त कडकडीचं गरम करायचं नाही आहे, त्यामुळे थोडंसं पीठ टाकून बघायचं तेल गरम झालं की. आणि असे हलके हलके बबलायला लागले आणि पिठकावर ते आलं की तेल गरम आहे म्हणायचं. जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही, हलकं तेल गरम करायचं आणि बारीक गॅस करायचा. आणि बारीक गॅसवरती समोसे तळून घ्यायचे, जेवढे बसतं तेवढे त्यामुळे टाकून घ्यायचे. आणि 3 ते 4 मिनटासाठी खालच्या बाजूकून तळल्याशिवाय पलटी करायची नाही, लगेच पलटी करायची नाही. टाकलं की खालच्या बाजूकून तळून द्यायचं आणि मग पलटी करून घ्यायचं. दोन्ही बाजूकून असं चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. तर गॅस मात्र बारीक ठेवायचं, मोठ्या गॅसवरती तळायचं नाही आहे. असं कलर आला की तुम्ही काढून घेऊ शकता, पण अजून मी थोडेसे खस्ता करणार आहे तेव्हा 2 मिनटासाठी ठेवलेलं. तर की छान असं कलर पण आले आणि चांगले खस्ता समोसे झाले. तर बारीक गॅसवरती तळलं म्हणजे अजिबात तेल राहत नाही समोशामध्ये. मोठ्या गॅसवरती जर तळलं तर पटकन मऊ पण होत आहे आणि तेलकट पण होत आहे समोसा. तर सगळे तळून झालं की असं चाळणीवरती काढून घ्यायचे. चाळणीवरती काढलं म्हणजे जास्त तेल असं ते निघून जाते. आता मिरच्या पण तळून घेऊ. मिरच्यांना असे मध्ये चिर देऊन तळायच्या म्हणजे अंगावरती उडत नाही. तर मिरच्या तळून झाले का समोसे सगळे तयार झाले. तर किती छान असे खस्ता समोसे तयार झाले. कलर तर खूप छान असा आलेला. तेलही पित नाही ना अजिबात. दिवसभर ठेवत तर मऊ होत नाही. तर की छान असे समोसे तयार झाले. तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा.